हॅलो स्टुडंट्स, आज आपण 9th क्लासचा स्टेट बोर्डचा 6वा चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट शिकतोय. याच चॅप्टरमधले आपण आधी काही व्हिडिओ पाहिलेले आहेत. ते व्हिडिओ आपण क्रिप्टोगॅम्स या बाबत कंप्लीट केले होते. क्रिप्टोगॅम्सचे याच्या आधी आपण 3 डिव्हिजन्स पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता त्याच्यातलाच हा पुढचा चॅप्टर आपण कंटिन्यू करतोय, दॅट इज व्हॉट फॅनेरोगॅम्स. आता फॅनेरोगॅम्स बद्दल त्यांनी स्टार्टिंगला जी माहिती दिली ती आपण इथे लिहून घेऊ. फॅनेरोगॅम्स आर द प्लांट दॅट हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. त्यांच्याकडे रिप्रोडक्शनसाठी काही खास ऑर्गन्स किंवा स्ट्रक्चर आहेत आणि काय होतं बघा, दॅट प्रोड्युसेस, त्या स्ट्रक्चरद्वारे काय होतं, दॅट प्रोड्युसेस सीड्स. ही त्यांनी एक छोटेसे डेफिनेशन घेतली आहे फॅनेरोगॅम्सची, की ज्यामध्ये ते म्हणतात की फॅनेरोगॅम्स हे असे प्लांट आहे की ज्यांच्याकडे रिप्रोडक्शनसाठी काही खास स्ट्रक्चर्स असतात आणि त्या स्ट्रक्चरद्वारे ते काय प्रोड्यूस करतात, सीड प्रोड्यूस करतात. म्हणून पुढे चालून त्यांनी फॅनेरोगॅम्सला स्पर्मॅटोफायटा म्हटले. स्पर्मॅटोफायटा. Okay, this meaning that the term sperma, S-P-E-R-M-A, sperma means seed, and phyton, this phyton means what, plant. Meaning what? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की seeds bearing plant. It means that what, the plant which produces seeds, त्याला आपण सीड बिअरिंग प्लांट असे म्हणतो. आता हा जो शब्द आहे फॅनेरोगॅम्स, या शब्दाचा आपण याच्या आधी डिव्हिजन शिकलेलो आहोत. तरी पण एकदा आपल्याला रिमाइंडरसाठी आपण बघू की फॅनेरोगॅम्सचं डिव्हिजन, शब्दाचं डिव्हिजन कसं आहे. त्यात एक शब्द लपलेला आहे, तो म्हणजे फॅनेरोज. पहिला शब्द आहे फॅनेरोज. ओके, फॅनेरोज मीन्स व्हॉट, इव्हिडंट. अँड गॅमीन किंवा गॅमॉस. ओके, गॅमीन किंवा गॅमॉस. गॅमीन म्हटलंय काही बुक मध्ये किंवा गॅमॉस म्हटलं आहे. गॅमॉस और गॅमीन हे दोन शब्द त्यांनी घेतलेले आहेत. सॉरी, GAMEEIN. याचा मिनिंग काय होतो, टू मॅरी, असं त्यांनी मिनिंग घेतलाय. दॅट इज रेडी टू रिप्रोडक्शन बाय द वे ऑफ सीड्स, असं त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर याच्या चॅप्टरमध्ये पुढे काय स्ट्रक्चर दिले आहे बघा. आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, ज्यावेळेला ही रिप्रोडक्शनची प्रोसेस पूर्ण करतील, त्यांनी म्हटलंय की आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, पूर्ण रिप्रोडक्शनची प्रोसेस झाल्याच्या नंतर काय होतं, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन दे प्रोड्यूस सीड्स. ते सीड्स प्रोड्यूस करतात आणि सीड मध्ये एम्ब्रियो असतो आणि या एम्ब्रियो मध्ये स्टोअर्ड फूड असतं. एम्ब्रियो मध्ये काय असतं, स्टोअर्ड फूड असतं. ओके, ही त्यांनी याच्यामधली प्रॉपर्टी दिली आहे आपल्याला. हे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर दिलं आहे की रिप्रोडक्शनची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होतात. सीड्स प्रोड्यूस झालं की त्या सीड्समध्ये एम्ब्रियो असतो आणि एम्ब्रियोमध्ये स्टोअर्ड फूड असतो. आता तुम्ही बालपणापासून बघितलेलं आहे ते म्हणजे सीडचं जर्मिनेशन होतं. आपण याच्या आधी हे बघितलेलं आहे, अगदी लहान वर्गापासून आपण शिकलेलो आहोत की सीड जर्मिनेट होतात. म्हणून ऑन जर्मिनेशन, ज्यावेळेला सीडचं जर्मिनेशन होईल, ऑन जर्मिनेशन ऑफ सीड. आता जर्मिनेशन म्हणजे काय, बीजाला अंकुर फुटणे किंवा ज्याला मराठीत अंकुरण असं म्हणतात. तर बीजाला ज्यावेळेला अंकुर फुटतात तेव्हा हे अंकुरण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये या एम्ब्रियोमध्ये जे स्टोअर्ड फूड असतं त्याचा वापर इनिशियल ग्रोथसाठी केला जातो.
कशासाठी केला जातो? इनिशियल ग्रोथसाठी केला जातो. बीजाला अंकुरण करण्यासाठी स्टार्टिंगला जे फूड मटेरियल लागतं, जी एनर्जी लागते ती कुठून मिळवली जाते? ह्या स्टोअर्ड फूडमधून मिळवली जाते. म्हणून त्यांनी म्हटलंय की ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड किंवा ऑन जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोअर्ड फूड, हे जे त्याच्यातलं स्टोअर्ड फूड असतं याचा वापर इट इज युज्ड, ह्याचा वापर केला जातो इनिशियल ग्रोथ ऑफ प्लांट. इट इज युज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ प्लांट. प्लांटची जी सुरुवातीची ग्रोथ आहे त्याच्यासाठी याचा आपण वापर करतो. आता याच्यामध्ये बघा फॅनेरोगॅम्स हे जे सीड्स आहेत या सीड्स मध्ये पण एक कॅरेक्टर लपलेला आहे. त्यांनी म्हटले की डिपेंडिंग ऑन द आता या सीड कशा असतात बघा, तुम्ही जी फळं रोज खाता त्या फळांच्या आतमध्ये बिया असतात. ओके, वेदर द सीड इज एन्क्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, सीड हा फ्रूटच्या आतमध्ये आहे की नाही आहे याच्यावरून याचे आपण या फॅनेरोगॅम्सचे 2 डिव्हिजन केलेले आहेत. पहिला डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरा डिव्हिजन आहे एंजिओस्पर्म. तर बघा, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. बघा, डिपेंडिंग अपॉन whether the seed is enclosed in a fruit or not. फ्रूटच्या आतमध्ये सी एन्क्लोज्ड आहे, बंद आहे, की फ्रूटच्या आतमध्ये सीड आहे की नाही आहे याच्यावरून या फॅनेरोगॅम्सचे 2 डिव्हिजन आहे. सो फॅनेरोगॅम्स divided into 2 divisions. याचे आपण 2 डिव्हिजन्स पाडले. ओके, त्यातला पहिला डिव्हिजन्स आपण आत्ताच मी बोलली, तो पहिला डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म. अगदी आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन या चॅप्टर मध्ये स्टार्टिंगला शिकलो होतं, त्यातही हे कॅरेक्टर आलं होतं आणि चॅप्टर आता पुढे पुढे चाललाय तर त्यात परत हे कॅरेक्टर आलंय. आणि दुसरं डिव्हिजन आहे एंजिओस्पर्म. ओके, जिम्नोस्पर्म मध्ये काय आहे? सीड इज नॉट एन्क्लोज्ड इन फ्रूट. सीड इज नॉट enclosed in a fruit. आणि एंजिओस्पर्म मध्ये काय आहे? एंजिओस्पर्म मध्ये सीड एक्झॅक्टली याच्या उलट करायचे, अपोजिट करायचे. सीड इज enclosed in a fruit. ठीक आहे, आता आपण त्यातला हा पहिला पार्ट बघणार आहोत, जिम्नोस्पर्म. ठीक आहे, पहिला पार्ट बघतोय आपण जिम्नोस्पर्म, ज्याला तुम्ही डिव्हिजन 1 म्हटलंय. आपल्या बुक मध्ये आपण त्याला म्हटलं आहे डिव्हिजन 1, दॅट इज व्हॉट? जिम्नोस्पर्म. ओके, आता ह्या जिम्नोस्पर्मचा लिटरली मीनिंग काय होतो? लिटरली इट मीन्स दॅट नेकेड सीड्स. इट मीन्स नेकेड सीड्स. जिम्नोस्पर्म मीन्स नेकेड सीड्स. का बरं त्यांनी नेकेड सीड्स म्हटलंय? कारण की यांच्या ज्या बिया आहेत, ह्यांची जी बीजे आहेत ज्याला आपण सीड्स म्हणतोय, ते फळाच्या आत नाहीये, ते स्पष्ट दिसतात. त्याच्यामुळे त्यांनी त्याला शब्दाचं वर्णन काय घेतलंय? नेकेड सीड्स. द नेम इज बेस्ड ऑन द अनक्लोज्ड कंडिशन ऑफ देअर सीड्स. द नेम इज बेस्ड ऑन देअर unclosed condition of the seed.
सीडची जी अनक्लोज्ड कंडिशन आहे, क्लोज आणि अनक्लोज कोणाला उद्देशून म्हटलंय, फ्रूटला म्हटलंय. सीड जर फ्रूटच्या आत आहे तर क्लोज्ड आहे, सीड फ्रूटच्या आत नाही आहे तर अनक्लोज्ड आहे. तर ही जी अनक्लोज कंडिशन आहे सीडची, त्याच्या आधारे आपण त्याला म्हटलंय नेकेड सीड आणि त्याला म्हटलंय आपण जिम्नोस्पर्म. आता हे जे जिम्नोस्पर्म आहे याचे सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स घेतले आहेत. त्यांनी याला म्हटलंय की एव्हरग्रीन आहेत. हे एव्हरग्रीन सदाहरित ज्याला म्हणतो आपण, एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित. त्यातल्या त्यात हे पेरेनियल आहे. पेरेनियल मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ पेरेनियल? पेरेनियलचं मिनिंग काय होतंय? पेरेनियल म्हणजे सदाहरित, चिरकाल टिकणारे, संपूर्ण आणि वर्षभर ते हिरवे राहतात आणि वर्षभर हरेभरे असतात आणि चिरकाल ते टिकतात. खूप वर्षांचे जिम्नोस्पर्मचे जे झाडं आहेत या पृथ्वीवर बघायला मिळतात. सो दे आर एव्हरग्रीन, पेरेनियल. अँड तिसरं कॅरेक्टर त्यांनी घेतलं दॅट इज वुडी. त्यांचं जे बॉडी आहे, प्लांट बॉडी, ही खूप वुडी आहे. वूड म्हणजे लाकूड. त्यांच्यामध्ये भरपूर लाकडाचा गाभा मिळतो आपल्याला, म्हणून त्याचं वर्णन केलं आहे एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. त्यातल्या त्यात त्यांनी म्हटलंय दे आर विदाउट ब्रांचेस. त्यांची जी प्लांट बॉडी आहे किंवा ज्याला तुम्ही स्टेम म्हणता, हा जो खोड आहे त्यांचा, स्टेम इज विदाउट ब्रांचेस. त्यांच्या स्टेम आहे तो, परंतु त्याला आपल्याकडे ज्या नॉर्मल झाडं आपण बघतो आपल्या अवतीभोवती, त्या झाडांना जशा फांद्या उगवतात, ब्रांचेस उगवतात, तशा ब्रांचेस यांना नाही उगवत, म्हणून त्यांनी म्हटलं विदाउट ब्रांचेस. त्यानंतर त्यांच्याकडे जे लिव्ज आहेत, झाडांची जी पानं आहेत, ती पानं अगदी स्टेमच्या टोकाला मुकुटासारखी रचना बनवतात, म्हणून त्यांनी त्याला वर्णन करताना म्हटलंय की लिव्ज फॉर्म्स द क्राउन. क्राउन मीन्स व्हॉट? मुकुट. म्हणून त्यांनी म्हटलं लिव्ज म्हणजे पानं, लिव्ज फॉर्म्स अ क्राउन. क्राउन मीन्स व्हॉट? मुकुट. मुकुटासारखं अगदी वरतीच, सपोज हे अशा पद्धतीचं स्टेम आहे आणि सगळीच्या सगळी पानं इथे एकवटलेली असतात, इथे अशी उगवलेली असतात, म्हणून हा मुकुटाप्रमाणे दिसतं, म्हणून त्यांनी म्हटलंय द लिव्स फॉर्म्स क्राउन. त्यानंतरचं कॅरेक्टर बघा, दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स. बघा आपल्या पुस्तकामध्ये जो शब्द आहे तो शब्द बघू. दीज प्लांट बिअर्स, these plants bears male and female flowers. Male flower and female flowers on different sporophyll of the same plant. On different sporophyll of the same plant. एकाच झाडावरती, बघा एकच झाड आहे म्हणजे बॉडी, प्लांट बॉडी सेम आहे, त्या एकाच प्लांट बॉडीवर मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे डिफरंट स्पोरोफिलवर अरेंज होतात. हा शब्द महत्वाचा आहे, डिफरंट स्पोरोफिल. त्यातल्या त्यात हा शब्द महत्वाचा आहे, स्पोरोफिल. आपण हा स्पोरोफिल म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की दीज प्लांट्स बिअर्स मेल अँड फिमेल फ्लॉवर ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट. एकाच झाडावरती वेगवेगळ्या स्पोरोफिल वरती मेल फ्लॉवर अँड फिमेल फ्लॉवर तयार होतात किंवा जन्माला येतात. मग स्पोरोफिल म्हणजे काय? मग स्पोरोफिल म्हणजे इट इज अ लीफ दॅट बिअर्स स्पोरेंजिया. आपण स्पोरोफिलला समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्या आधी पण हा शब्द आपण समजून घेतलेला आहे. स्पोरोफिल इट इज अ टाइप ऑफ लीफ. हा एक प्रकारचा लीफच आहे. दॅट बिअर्स स्पोरेंजिया. त्याच्यामध्ये काय असतात? स्पोरेंजिया असतात. हा एक प्रकारचा लीफ आहे ज्याच्यामध्ये स्पोरेंजिया असतात आणि स्पोरेंजिया काय करतात? स्पोर प्रोड्यूस करतात. स्पोरेंजिया आर स्पोर प्रोड्यूसिंग स्ट्रक्चर. स्पोर प्रोड्यूसिंग स्ट्रक्चर. ओके.
स्पोरॅन्जियाला काय म्हणू शकता, हा स्पोर प्रोड्यूस करतो. इट इज अ स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर. मग आपण जिम्नोस्पर्मच्या बाबतीमध्ये स्पोरोफिलला आणखी समजून घेताना अजून काय म्हणू शकतो आपण, किंवा आणखी त्याचं थोडंसं कॅरेक्टर समजून घेण्याचा जर जास्त प्रयत्न केला तर आपण काय म्हणू शकतो की जिम्नोस्पर्म हे हेटेरोस्पोरस आहेत. जिम्नोस्पर्म आर हेटेरोस्पोरस. बघा, आर हेटेरोस्पोरस. हेटेरो म्हणजे काय, वेगवेगळे. एक तुम्हाला होमो आणि हेटेरो असे दोन शब्द सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल. होमो म्हणजे काय, एकजीव, सामांगी. आणि हेटेरो म्हणजे काय, एकदम थोडे वेगवेगळे, जे एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही असे. तर आपण याला म्हणूया हेटेरोस्पोर्स. हेटेरोस्पोर्स का म्हणायचं, कारण की यांच्याकडे मेल अँड फिमेल हा जो प्रकार आहे हा वेगवेगळा आहे. तो एकाच बॉडीमध्ये नाही आहे, तो सेपरेट बॉडीमध्ये आहे, म्हणून त्याला आपण म्हणतोय हेटेरोस्पोर्स. द स्पोरॅन्जिया दॅट जनरेट द मेल मायक्रोस्पोर. बघा, जो स्पोरॅन्जिया मेल मायक्रोस्पोर तयार करतो. ओके, व्हॉट इज दिस, मेल मायक्रोस्पोर्स तयार करतो. आणि फिमेल मेगॅस्पोर तयार करतो. स्पोरॅन्जिया विच प्रोड्युसेस ऑर जनरेट मेल मायक्रोस्पोर अँड फिमेल मेगॅस्पोर. ओके, त्यांचं नाव आहे मेल मायक्रोस्पोर अँड फिमेल मेगॅस्पोर आर युजली बॉर्न ऑन सेपरेट कोन्स. त्याच्यामध्ये हे जे दोनही आहेत ना, मेगॅस्पोर आणि मायक्रोस्पोर, हे काय होतात, युजली बॉर्न ऑन सेपरेट कोन. ओके, आपण हा कोन प्रकार पण बघू, कोन म्हणजे काय हे पण बघू. आता सेपरेट वर आलेत ना, एकत्र आलेत का, नाही आलेत. जनरली तुम्ही तुमच्या अवतीभोवती जी फुलं बघता त्यांच्यामध्ये फुल हे बहुतेक करून आपल्या आसपास जे आहेत ते बायसेक्शुअल फुल तुम्ही बघता. फुलं सुद्धा युनिसेक्शुअल असतात, बायसेक्शुअल असतात, परंतु यांच्यामध्ये मॅक्सिमम काय आढळतं की हा जो मेल मायक्रोस्पोर आहे आणि फिमेल मेगॅस्पोर आहे हे एकाच झाडावर आहेत, परंतु सेपरेट कोन्स मध्ये ते जन्माला येतात. युजली बॉर्न ऑन सेपरेट कोन्स. आता यांनी मायक्रोस्पोर का म्हटलं, कारण की हा जो मेल मायक्रोस्पोर आहे हा थोडा स्मॉल असतो, छोटा असतो फिमेल स्पोरपेक्षा. म्हणून फिमेलचा जो स्पोर आहे तो खूप मोठा असतो, म्हणून त्याला मेगॅस्पोर म्हटलंय. आणि मेलचा जो आहे तो छोटा असतो, म्हणून त्याला त्यांनी मायक्रोस्पोर असं म्हटलेलं आहे. तर बघा, आता हा जो मेल आहे याला तुम्ही मेल कोन पण म्हणू शकता. मेल मायक्रोस्पोरला मेल कोन म्हणता आणि फिमेल मेगॅस्पोरला तुम्ही फिमेल कोन पण म्हणता. तर पुढे बघा काय आहे, ओके. आता हा जो मेल कोन आहे, मेल कोन्स त्यालाच ते स्टॅमिनेट कोन म्हणतात. मेल कोन्सलाच काय म्हणतात, स्टॅमिनेट कोन म्हणतात. हा जो मेल कोन आहे याला स्टॅमिनेट कोन म्हणतात. ओके, आणि जो फिमेल कोन आहे, फिमेल कोन जो आहे त्याला काय म्हणतात, त्याला आपण काय म्हणतोय, ओव्ह्युलेट कोन म्हणतो. ओव्ह्युलेट कोन, ओव्ह्युलेट कोन. ठीक आहे. आता आपण हे बघूया की स्टॅमिनेट कोन आणि ओव्ह्युलेट कोन असं का म्हणायचं आहे. तर आपण नॉर्मली एक फुलाचं बायसेक्शुअल फ्लावरचं स्ट्रक्चर समजून घेऊ, त्याच्यावरून हे शब्द तुम्हाला समजतील. तर आपण जे नॉर्मली फुल बघतो, बायसेक्शुअल फ्लावर बघतो, ठीक आहे, आणि अशा पद्धतीने त्याला पाकळ्या असतात. ठीक आहे, आणि बघा अशा पद्धतीचे फिलामेंट्स उगवतात.
आणि या फिलामेंट्सवर असे अँथर्स असतात. पण थोडंसं आपल्याला स्टॅमिनेट आणि ओव्ह्युलेट समजावं म्हणून मी हे सांगत आहे. वास्तविक हे जे फ्लावर आहे हे अँजिओस्पर्मचं फ्लावर आहे, अँजिओस्पर्म प्लांटचं. आणि हे ही ओव्हरी आहे, त्याच्या आतमध्ये असे ओव्ह्युल्स असतात, त्याच्या आतमध्ये ओव्ह्युल्स असतात. आता याला आपण जर नाव द्यायला गेलो तर बघा, हा स्टिग्मा आहे, दिस इज स्टिग्मा. आणि ही जी अशी लॉंग ट्यूब बघायला मिळते तिला आपण म्हणतो स्टाईल. आणि ही जो बल्ब पोर्शन आहे, बल्बस दिसतोय, फुगीर भाग दिसतोय खालचा, दिस इज व्हॉट ओव्हरी. ठीक आहे. हा तिघांचा मिळून, या तिघांचा मिळून बनतो फिमेल पार्ट, फिमेल पार्ट. ओके, त्यालाच आपण म्हणतो गायनोशियम किंवा त्यालाच म्हणतात कार्पेल. ओके, आता आपण मेल पार्ट कडे बघू. हा आहे अँथर, दिस इज अँथर. या अँथर, हा जो अँथर आहे हा जेव्हा त्याच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतात, ज्यावेळेला पोलन ग्रेन्स खूप डेव्हलप होतात अँथरच्या आतमध्ये, त्यावेळेला तो अँथर बर्स्ट होतो, फुटतो आणि सगळे पोलन ग्रेन्स बाहेर पडतात. ठीक आहे. तर अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतात आणि हा जो तुम्हाला स्टॉक दिसतो याला आपण फिलामेंट म्हणतो, इट इज कॉल्ड एज फिलामेंट. आणि या दोघांचा मिळून बनतो मेल पार्ट, फिमेल फ्लावरचा मेल पार्ट बनतो. यालाच आपण एंड्रोशियम म्हणतो, यालाच एंड्रोशियम म्हणतात आणि त्याला स्टॅमेन म्हणतात. ओके, this word it is given here, staminate cone. Okay, this word is related to male part of the flower. फ्लावरचा जो मेल पार्ट आहे त्याच्याशी हा शब्द निगडित आहे, म्हणून आपण इथे त्याला स्टॅमिनेट कोन वापरला, म्हणजेच तो मेल कोन रिप्रेझेंट करतो. आणि आता इथे ओव्ह्युलेट कोन वापरला. आता तुम्ही बघा, ह्या फिमेल पार्ट मध्ये इथे ओव्हरी आहे, ही आपण इथे ओव्हरी लिहिली. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्युल्स तयार होतात. ओके, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्युल्स तयार होतात, म्हणून त्यांनी इथून तो शब्द इथे वापरला, दॅट इज ओव्ह्युलेट कोन. ठीक आहे. म्हणून ओव्ह्युल हे कॅरेक्टर किंवा ओव्हरी हे कॅरेक्टर फिमेल पार्ट्सशी निगडित आहे, फुलाच्या फिमेल पार्ट्सशी संबंधित आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं फिमेल कोन. सो याच्यामध्ये आपण काय पाहिलं की हे जे मेल मायक्रोस्पोर आहे, हा जो मेल मायक्रोस्पोर आहे त्याला आपण स्टॅमिनेट कोन म्हणतो आणि फिमेल मेगॅस्पोरला आपण ओव्ह्युलेट कोन असं म्हणतो. ठीक आहे. तर मग आता बघा, आर टिपिकली मच स्मॉलर. आता मला हे सांगायचं होतं की हा जो मेल कोन आहे हा ओव्ह्युलेट कोनपेक्षा म्हणजे फिमेल कोनपेक्षा खूप स्मॉल आहे, खूप छोटा आहे, म्हणून त्याला मायक्रोस्पोर म्हटलंय आणि या फिमेल कोनला आपण म्हटलंय मेगॅस्पोर. आता स्पोरोफिल हे काय आहेत असं आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय स्पोरोफिलला. तर बघा, स्पोरोफिल इज अ स्पेशलाइज्ड लीफ लाईक ऑर्गन. हा जो स्पोरोफिल आहे, स्पोरोफिल, इट इज स्पेशलाइज्ड लीफ लाईक ऑर्गन. एक प्रकारचे ते पानच आहे, त्या पानाच्या ऍक्सिस मधून हा कोन जनरेट होतो, म्हणून त्याला आपण म्हटलंय स्पोरोफिल. आणि त्याच्यामध्ये त्याच्याशी निगडीत स्पोरेंजिया आहे. सो इट इज अ लीफ लाईक ऑर्गन, स्पेशलाइज्ड लीफ लाईक ऑर्गन. हा स्पोरोफिल जो आहे तो स्पेशलाइज्ड लीफ लाईक ऑर्गन आहे, ऑन विच वन और मोर स्पोरेंजिया आर बॉर्न. ऑन विच one or more sporangia are born. ठीक आहे. त्यावरती एकापेक्षा जास्त स्पोरॅन्जिया बॉर्न होतात, त्याला आपण म्हणतोय स्पोरोफिल. म्हणजे हे कसं आहे हे लक्षात ठेवा. इट इज स्पेशलाइज्ड लीफ लाईक स्ट्रक्चर. हा एक प्रकारचा पानाचाच प्रकार आहे, परंतु त्याच्यावरती सर्वच पानांवरती नाही स्पोरॅन्जिया बॉर्न होत, सर्वच पानांवरती नाही होणार.
खास पानांवरती तो तयार होतो, त्या खास पानांनाच आपण स्पोरोफिल म्हणतो. सगळ्याच पानांना आपण स्पोरोफिल नाही म्हणत. ज्या पानांसारख्या रचनेवरती हे स्पोरोफिल, दॅट इज मेल कोन, फिमेल कोन किंवा आपण हे हेटेरोस्पोर्स म्हटलं, हे तयार होतात, त्याला आपण स्पोरोफिल असं म्हणत आहोत. मग बघा, इन जिम्नोस्पर्म स्पोर्स आर प्रोड्यूस विदिन द स्पोरॅन्जिया. आपण जिम्नोस्पर्म मध्ये बघूया. ठीक आहे, हा जो स्पोर्स आहे हे कुठे तयार होतात? स्पोरॅन्जियामध्ये. इन जिम्नोस्पर्म स्पोर्स आर प्रोड्यूस इन द स्पोरॅन्जिया. कुठे तयार होतात? ते स्पोरॅन्जियामध्ये तयार होतात. दॅट आर बॉर्न ऑन स्पोरोफिल विच आर अरेंज. बघा, हे स्पोरॅन्जिया कुठे तयार होतात? मग दीज आर बॉर्न ऑन स्पोरोफिल. हे स्पोरॅन्जिया कुठे तयार होतात? स्पोरोफिलवर तयार होतात. आणि ते अरेंज कसे असतात ते बघा. विच आर अरेंज अलॉंग अन ऍक्सिस. विच आर arranged along an axis. ते ऍक्सिस वरती तयार होतात. बघा, काय म्हटलंय आपण? स्पोरॅन्जिया इन जिम्नोस्पर्म स्पोर्स आर प्रोड्यूस इन स्पोरॅन्जिया. हे स्पोरॅन्जिया कुठे तयार होतात? स्पोरोफिलवर तयार होतात. आणि हे स्पोरोफिल कसे अरेंज असतात? विच आर अरेंज अलॉंग अन ऍक्सिस टू फॉर्म. अशा पद्धतीने ते ऍक्सिस वर तयार होतात की त्याच्यामुळे काय बनतो? टू फॉर्म कोन. टू फॉर्म कोन. हाच कोन आपला आपण इथे बोलतोय मेल मायक्रोस्पोर अँड फिमेल मायक्रोस्पोर. त्यालाच आपण काय म्हटलं? सेपरेट कोन आहेत हे. मेल कोन आणि फिमेल कोन असं म्हटलंय. मग तुम्ही असं म्हणू शकता की स्पोरॅन्जिया ही अशी एक बॉडी आहे ज्यामध्ये स्पोर तयार होतात. आपण इथेच म्हटलं की स्पोरॅन्जिया मध्ये काय तयार होतात? स्पोर्स तयार होतात. ही अशी एक बॉडी आहे, असा एक ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात. आणि स्पोरॅन्जिया प्लांटच्या ज्या ऍक्सिसवर तयार होतात किंवा मिळतात त्या ब्रांचला आपण स्पोरोफिल म्हणतो. स्पोरॅन्जिया बघा, स्पोरॅन्जिया कुठे तयार होत आहे? स्पोरॅन्जिया प्लांटच्या ज्या ऍक्सिसवर. स्पोरॅन्जिया आर फॉर्म ऑन द ऍक्सिस ऑफ प्लांट. ज्या भागावर, ज्या पॉइंटवर, ज्या पार्टवर हा स्पोरॅन्जिया तयार होतो झाडाच्या, त्या ब्रांचला, दॅट ब्रांच ऑफ अ प्लांट किंवा ब्रांच म्हणा किंवा पार्ट म्हणा किंवा ऑर्गन म्हणा, दॅट ब्रांच ऑफ प्लांट इज कॉल्ड व्हॉट? इट इज कॉल्ड एज स्पोरोफिल. बघा, त्या ब्रांचला आपण स्पोरोफिल म्हणतो आणि ह्या स्पोरोफिलच्या अरेंजमेंटने आपल्याला कोन मिळतो. समजते? दॅट ब्रांचला आपण काय म्हणतो? स्पोरोफिल म्हणतो. दिस ब्रांच इज कॉल्ड एज स्पोरोफिल. आणि स्पोरोफिलची जी अरेंजमेंट आहे त्याने आपल्याला काय मिळतं? कोन मिळतं. अरेंजमेंट ऑफ स्पोरोफिल, त्याने आपल्याला काय मिळतो? कोन मिळतो. समजले? मग अशा पद्धतीने आपण इथे जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टर बघितलेले आहेत. हे जे खालचे आपण आता लास्ट मध्ये जे कॅरेक्टर शिकलो ते तितके आपल्या बुक मध्ये नाही आहेत, परंतु आपल्याला स्पोरोफिल हा प्रकार नीट समजला पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं वाढवून शिकलोय. बाकीचे कॅरेक्टर बुक मध्ये आहेत. तुम्ही हे वारंवार रिवाइज करा आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काही अडचण असेल तर मला ते विचारा तुम्ही. आणि हे तुम्ही विचारल्याच्या नंतर तुमच्या अडचणी मी सॉल्व्ह करेल. आणि तोपर्यंत हा जेवढा पोर्शन आपण इथे बघितला तो व्यवस्थित लक्षात ठेवा, रिवाइज करा, वाचून काढा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा डिव्हिजन बघू, त्याला आपण म्हटलंय अँजिओस्पर्म. तोपर्यंत गुड बाय.